मी सरिता कौशिक. झिरो अवरमध्ये तुमचं स्वागत. मराठा आरक्षण किंबहुना अनेक वर्षानंतर एका सामाजिक राजकीय विषयावर राज्याला एक सुपर हिरो मिळालाय, ज्यानं 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर असं सलग 17 दिवस उपोषण करत सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मागणी केली. वेगवेगळ्या जिल्ह्यातून हळूहळू वाढत गेलं समर्थन. उपोषण स्थळी लाठी हल्ला झाला. त्यानंतर तर जवळजवळ प्रत्येक नेत्यानं आंदोलन स्थळ गाठलं. आंदोलन मागे घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही अनेक प्रयत्न केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणीवर एक GR सुद्धा निघाला. त्यात वंशावळीनुसार कुणबी प्रमाणपत्र देऊ असा उल्लेख होता, पण उपोषण कायम राहिलं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी गाव गाठलं. 40 दिवसाची मुदत मागितली, समिती घोषित केली आणि शेवटी या समाजासाठी नव्या नेत्यानं उपोषण सोडलं. पण इथेच कहाणी संपली नाही. उपोषण करणाऱ्या या नव्या नेत्यानं एकानंतर एक गाव पिंजून काढलं आणि समर्थनाचा, पाठिंब्याचा नवा वर्षाव राज्यानं बघितला. शेवटी आपल्या गावात एक विशाल सभा घेतली. जवळपास 100 एकरपेक्षा जास्त शेतीवर मराठा समाज एकवटला होता. आजचा झिरो आवर जरा खास आहे, कारण आज आपल्या नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये न अडकता आम्ही घेऊन आलोय अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या व्यक्तीकडे लागलंय. गेल्या महिन्याभरात टीव्हीवरील चर्चांपासून ते मंत्रालयातील बैठकांपर्यंत, गाव गाड्यावरील पारांपासून मोठ्या शहरांच्या सो कॉल्ड डिस्कशनमध्ये याच नव्या नेत्याची, व्यक्तीची चर्चा होती. अंगावर पांढरा सदरा आणि भगवं उपरणं असा त्यांचा पेहराव, बेताची अंगकाठी आणि आवाज मात्र बुलंद. आता मात्र ती व्यक्ती कोण असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. मनोज पाटील जरांगे. मनोज जरांगे पाटलांचं आपण स्वागत करूया. मनोजजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे झिरो अवरमध्ये. धन्यवाद. खरं तर ह्याच्या आधी आपलं उपोषण सुरू असताना तुम्ही ही जी तुम्हाला स्क्रीन दिसते आहे त्या स्क्रीनवर आम्ही अनेक वेळेला तुम्हाला पाहिलं. तुम्ही तेव्हा जॉईन झाला होतात, मात्र आज तुम्ही खुद्द झिरो आवरला इथं आमच्या स्टुडिओमध्ये आला आहात. आज तुम्ही मुंबईत आलात, सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, मग वेगवेगळ्या मीडिया हाऊसेसला गेलात. आजच्या तुमच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची भेट, मंत्रालय असं वगैरे काही दिसत नाहीये. नक्की का आलात तुम्ही मुंबईला? नाही, मी आमचा गोरगरीब मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा आमच्या मीडियाच्या बांधवांनी, तुम्ही सगळ्यांना आमचा आवाज अन्यायाच्या विरोधात बुलंद केला आणि सरकारपर्यंत आमची मागणी आपण पोहोचवली. त्याबद्दल आम्ही तुमचे सकल मराठा समाजाचे वतीनं आभार मानण्यासाठी मुंबईपर्यंत आलोत. मंत्र्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो नाही. मुंबईत पहिल्यांदा आलात का? नाही, आम्ही बैठकाला खूप वेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत आणि आंदोलनाबाबत खूप वेळेस आलोय. अच्छा. दुसरं असं वेगळं वैयक्तिक कधीच नाही. अच्छा, पण मग सिद्धिविनायक पहिल्यांदा गेलात? हो, बाप्पांच्या दर्शनाला पहिल्यांदा गेलो आणि साकडं घातलं की बाप्पा या सरकारला सद्बुद्धी द्या. गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नासाठी कुठलंही सरकार असलं तरी ते अन्याय बंद करण्यासाठी त्यांनी आज पालकत्व स्वीकारलेलं आहे या राज्याचं. त्यांना सद्बुद्धी द्या आणि गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांना सद्बुद्धी द्यावी. नक्कीच बाप्पा त्यांना सद्बुद्धी देतील आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल ही खात्री येते. तसं आम्ही साकडं पण घातलंय बाप्पा. अरे वा. खरं तर एकंदरीतच जर बघितलं तर मराठा समाजाला तुमच्या माध्यमातून एक नवा चेहरा नेतृत्वाचा मिळाला असं दिसते. आणि ते नेतृत्व म्हणजे काय, म्हणजे तुम्ही जे पाहिलं ते जर बघितलं तर ज्या पद्धतीनं तुमचं स्वागत वेगवेगळ्या गावांमध्ये झालं, ज्या पद्धतीनं तुमच्यावर फुलांचा वर्षाव झाला, JCB लागून गेले अगदी, तुम्हाला अपेक्षा होती का असं कधीतरी होईल ते उपोषण सुरू केलं तेव्हा? नाही ताई, मी कधी माझं नेतृत्व करतोय असं मी कधी मानलं नाही. मी गोरगरीब मराठा समाजाच्या प्रश्नासाठी लढतोय आणि ज्या समाजात मी जन्म घेतला त्या समाजासाठी करणं मी देणं लागतो. मी मला माझं कधीच नेतृत्व मानत नाही, कारण ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाचं नेतृत्व करावं ही अपेक्षा मी ठेवून करत नाही.
मात्र मी 24 घंटे माझ्या समाजासाठी लढतोय आणि अन्याय बंद झाला पाहिजे समाजावरचा. का जाणून बुजून मराठा समाजात टार्गेट केला जातो आणि सगळ्या निकषात बसत असूनही मराठा समाजाला का आरक्षण नाही, हा मुद्दा मात्र आणि ह्या वेदना मला बसू देत नाही. पण तरीही गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघितलं तर जेव्हा नेते मंडळी प्रचंड पैसा स्वतःचा खर्च करतात, त्यानंतर अशा पद्धतीचं त्यांचं स्वागत होत असतं किंवा असा पाठिंबा मिळतो. तुमची तर सभा ज्या पद्धतीची झाली त्या सभाच आपण फार कमी पाहायला मिळतात. त्यामुळे मनात कुठंतरी असं एक मन सुखावत असेल तुमचं? नाही, मी विचारलं होतं की हे असं हे फुलं किंवा हार ठीक आहे, तो जे शेप्या लावून हे नको आहे आपल्याला, असं मी त्यांना वारंवार ताई सांगत होतो. पण त्यांचं म्हणणं होतं की उपोषण तुम्ही 17 दिवस केलंय, आमच्यासाठी तो पुनर्जन्म आहे म्हणून आम्ही करतोय, असं मला उत्तर आलेलं नसतं. मी त्याला विरोध केला होता की हे करू नका. आताही मी सांगितलेलं आहे की आपण कुठं जर गावाला आपल्या भेटी द्यायला गेलो तर मी मायबापाचा आशीर्वाद घ्यायला येतोय, तुम्ही असे फुलं किंवा हे असं काही प्रकार करू नका. ते आता ते ऐकतच नाही, तर समाजाच्या शब्दाच्या पुढे जायचं नाही म्हणल्यानंतर मी तरी ताई काय करणार होता. बरोबर. खरं तर तुम्ही जेव्हा असं उपोषणाला बसला होतात तेव्हा तुमच्या स्वतःच्या परिवाराची भावना काय होती? आणि तुम्ही म्हणजे सतत बाहेर आहात, पहिले तो उपोषण होतं, मग गावांच्या भेटी होत्या, आता परत मुंबई आहात, घरची मंडळी कसं हे सगळं तुमचं सहन करते? तुमच्या बायकोचं सुद्धा खूप कौतुक केलं पाहिजे. नाही, आंदोलनाच्या काळात आम्ही समोरासमोर येतच नाही, कारण कुटुंब म्हणलं म्हणजे माया आली आणि माया आली म्हणजे समाजाच्या प्रश्नापासून आपण भटकू शकतो. त्यामुळे तेवढ्या वेळेस कुटुंबाने यायचं नाही, यायचं तर समाज म्हणून यायचं, नातं घेऊन तिथपर्यंत नाही यायचं. आणि ते आता नावीला जे त्याग तर करायला लागेल समाजासाठी म्हणल्यावर त्यांनाही करायला लागेल. समाजाचं काम करायचं म्हणल्याच्या नंतर काही सुख सुविधा सुद्धा आपल्याला मिळणार नाहीत, याची आपल्याला बांध ठेवायला लागणार आहे. बरोबर बरोबर. पण खरं हे सगळे असं होईल याची चर्चा तुम्ही कुटुंबाशी केली होती का? आणि प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस चर्चा तर करतच असतो की ज्यावेळेस लढायला जातो त्यावेळेस आपल्याला 2 बाजू आहेत. आपण एकतर मूळ व्यवसाय आपला शेती असल्या कारणानं आपण कष्ट करून या देशाला अन्न धान्य पुरवतो, कारण आपला मूळ व्यवसाय शेती. आपल्याला दुसरी पण एक बाजू की आपण क्षेत्रीय मराठा आहेत, आपण लढायला सुद्धा लागते आपल्या अन्यायाच्या विरोधात. हे पूर्वीपारपासूनच ही हिस्ट्री आहे. त्यामुळं आलो तर तुमचा, नाही आलो तर समाजाचा, ही भावना आम्ही आमच्या मनात रुजून घेतलेली. कारण समाजाचं काम करत असताना तुम्हाला बेगडीपणानं करता येणार नाही, त्यांनी समोरच्याला न्याय मिळणार नाही. त्यामुळे आम्ही झोकून देऊन काम करतो, ध्येय ठेवून काम करतो. कधी पण परिवारातल्या कोणी म्हटलं नाही की नका करू, तब्येतीची काळजी घ्या, थांबा? नाही, आता ते तर म्हणणारच ना, शेवटी एक कुटुंबातला सदस्य आहे आणि ज्या वेळेस गैरहजर असतो त्यावेळेस त्यांना वाटतंच, ते साहजिकच आहे, ते दुमत नाही. पण आपण जे ध्येय घेतलं त्यापासून आपण बाजूला नाही सरकू शकत. मनोजजी, खरं तर बरेच आरोपसुद्धा ह्या दरम्यान तुमच्यावर झालेत आणि त्याची सुरुवात कुठंतरी मराठा संघटनांपासूनच आपण करू या आरोपातली. एक म्हणजे तुम्ही एवढं आंदोलन केल्यानंतर एक दुसरी मागणी अशी आली की आम्हाला कुणब्यांतून आरक्षण नको, मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे. काय म्हणाले याबद्दल? नाही, मी त्यावर उत्तर नाही देणार, कारण आमचं ध्येय आरक्षण आहे सामान्य मराठ्यांचं. फक्त एकच सांगतो की जोर जबरदस्ती कोणालाच नाही. जो काही निर्णय होईल सर्वसामान्य मराठ्यांसाठी होईल, त्यांच्या लेकरांना शिक्षणासाठी नोकरीसाठी लागतंय, त्यांचं भविष्य अस्तित्व दोन्हीही धोक्यात आलंय. गोरगरिबांचं कल्याण होणार असलं तर तुम्ही आडकाठी घालू नये, कारण गोरगरिबाचं कल्याण होणार असलं तर तुम्ही शांत बसावं किंवा त्याला होकार द्यावा, किंवा जर मिळत असेल गोरगरिबांना तर त्याला तुम्ही आडवं पडू नये. त्याचं कारण असं कोणावर जोर जबरदस्ती नाही, ज्याला काढायचं ते काढू शकतो सर्टिफिकेट, ज्यांना नाही काढायचं त्यांनी काढू नये. बिलकुल. खरं तर आपण काही लोकांचे जे प्रश्न आले आहेत ते बघायला जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. पण त्याच्या आधी जाता जाता मी तुम्हाला हाही प्रश्न विचारते की अजून एक आरोप होता तुमच्यावर, आणि तो म्हणजे की ह्या सगळ्या ज्या सभा झाल्या त्या सभांसाठी पैसा नक्की कुठनं आला? आणि आम्ही शेतकरी आहेत ताई, आमचे कापसं आहेत, आमचे सोयाबीन आहेत, आमचे लोक घाम घालतात, घाम गाळून पैसा कमवतात. त्यातून आम्ही तो निधी उभा केलेला. 123 गाव आहेत आमचे सगळे. आम्ही 123 गावांना असं ठरवलं की मराठा समाजाला
सेवा करण्याची आपल्याला संधी आली महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला. आपण महाराष्ट्राकडून 1 रुपया सुद्धा घ्यायचा नाही. आपण आपल्यात पैसा जमा करायचा कष्टाचा आणि आपण तो कार्यक्रम करून त्यांची सेवा करायची. नाही, त्यामुळे ना अनेक वेळेला असं लोकांचा प्रश्न हाही होता की तुमच्या पाठीमागे कोणीतरी वेगळाच बोलवता धनी आहे, कुठला तरी राजकीय नेता आहे ज्याला काहीतरी आपलं राजकारण साधायचं आहे. अशा पद्धतीची भावना सुद्धा लोकांची झाली, हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल. त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं? नाही, याच्यात कोणाचाच हात नाही. याच्यात हात फक्त सर्वसामान्य मराठ्यांचा आहे. गरजवंत मराठ्यांचा लढाई, गरजवंत ज्यांना ज्यांना गरज आहे अशा लोकांचा याच्यात हात आहे. आणि ती हात कोणालाच उचलायला आता तयार नाही. कारण दुसरा हात जर असता तर उठ म्हणलं तर उठले असते आणि बस म्हणलं तर बसायला लागलं असतं. इथं तशी हिंमत कोणात नाही. कारण सामान्याचं टार्गेट असतं, सामान्याने ठरवलेलं असतं हे आरक्षण. त्याच्या आधी मधी आणि त्याच्यानंतर काय हे त्याला माहित नाही. पण मग तुम्हाला वाईट वाटायचं का जेव्हा लोक अशा पद्धतीनं प्रश्न उपस्थित करायचे की पैसा कुठला आहे, बोलवता धनी कोण आहे, असं विचारल्यावर तुम्हाला काय वाटत होतं? एखाद्या अडाणी माणसाने विचारलं तर काय वाटायचं नाही त्याचं. पण प्रतिष्ठित माणसाने असा शब्द काढला तर त्याचं वाईट वाटणारच ना. आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजात उमटतात सुद्धा की तुम्ही हे असं कसं म्हणू शकता की चांगला माणूस कुठून आणले काय. फक्त 21 गावात आमचे 22 गावात 21 लाख रुपये जमा झाले. अशी 123 गाव आहेत आमचे. मीडियासमोर असं जाहीर कोणी सांगू शकत नाही. जो कशातच गुंतलेला नाही तो जाहीरपणे कुठेही सांगू शकतो. म्हणून आम्ही छाती ठोकून सांगतो की आमचे 101 गावाचे पैसे आणखी शिल्लक आहेत, आम्ही घेतले नाही. आम्हाला जर पैसा कमवायचा असता तर आम्ही ते पैसे घेतले असते. कारण ते आंदोलन पैशासाठी नाही, न्यायासाठी आंदोलन उभं आहे. बरोबर. आम्ही महाराष्ट्रात सुद्धा सांगितलं, महाराष्ट्र आम्हाला विचारत होता आमचा समाज की पैसे पाठवतो आम्ही घ्या. आम्ही सांगितलं नाही, आम्हाला 123 गावाला संधी आहे, तुमची सेवा करायची आम्हाला करू द्या, तुम्ही यावं, आम्ही तुमची सगळी सोय करतोय. आणि त्या पद्धतीने 21 लाखातच आमचा कार्यक्रमाला काय त्यांना असं वाटलं होतं आरोप करणारला की ती जमीनच विकत घेतली. आम्ही म्हणलो की 100 एकर आम्ही कार्यक्रमासाठी घेतली, त्याला वाटलं इकतच घेतली. अच्छा, विकत घेतली असं वाटलं. म्हणून ते 7 कोटी नामके कोटी काढायला लागले. हे आम्ही समाजानं पैसे जमा केलेले आहेत. आम्ही ते काही आम्हाला शेतकऱ्यांनी ती फ्री दिली, काहींना थोडेफार जणाला भाडंही दिले, नाही असं नाहीये. पण आम्ही आमचे तेच पैसे शिल्लक आहेत, आम्ही कशाला घेणार? कुणी असतं दुसरं तर पैसा जमा केला असता. आम्हाला म्हणजे पुढच्या कामासाठी अजूनही पैसे तुमच्याकडे शिल्लक आहे? हो, आमचे 101 गावात शिल्लक आहेत. 123 गाव, 22 गावातच 21 लाख रुपये जमा झाले. आम्ही सांगितलं आम्हाला नको, त्यांच्या आमच्याच गावचे. तर महाराष्ट्राचे कसे घेतात? मी एबीपी माझ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीरपणानं आवाहन करतो, 500 रुपये सुद्धा महाराष्ट्रातून आम्ही घेतलेले नाही. जर तसे एखाद्या बांधवाने कोणाला दिले असले तर ते मध्ये खाईन ते पैसे, ते उद्या माघारी घ्या तुमची. समाज पैसे कमवण्यासाठी आंदोलन नाहीये. प्रामाणिक समाजाला न्याय मिळावा म्हणून प्रामाणिक आम्ही काम करतो. बिलकुल. आपण लोकांना काय म्हणायचंय ते ऐकूया. काय प्रश्न आले आहेत खास तुम्ही 0 आवरवर येणार हे कळल्यावर? आपल्याबरोबर तुम्हाला माहिती आहेत ओबीसी नेते आहेत बबनराव तायवाडे. यांचा काय प्रश्न आहे तुमच्यासाठी तो ऐकूया. आम्ही 22 दिवस जो संघर्ष केला आणि सरकारने आम्हाला चर्चेला बोलवून अधिकृतपणे काल जे इतुर्थ आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे त्याप्रमाणे सरकारने आम्हाला सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना ओबीसी संवर्गातनं आरक्षण दिलं जाणार नाही किंवा सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही. आणि सरकार जर या भूमिकेवर ठाम असेल, मनोज जरांगे पाटलाच्या त्यांच्या आंदोलनाला मी शुभेच्छा देतो, हे करतो, परंतु त्यांनी त्यांच्या शक्य असेल तर त्यांनी त्यांच्या मागणीमध्ये बदल करून केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने जी 50% अट घातलेली आहे ती अट रद्द करण्याकरता आग्रह करावा. आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि ती अट रद्द करून माननीय फडणवीस साहेबांनी त्यांना जे 12 आणि 13% आरक्षण हायकोर्टाने दिलं होतं ते सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं, ते देण्याकरता सरकारला विनंती करावी. त्यांचाही प्रश्न सुटेल, आमचाही प्रश्न सुटेल. काय म्हणाल तुम्ही? तायवाडे सर म्हणले त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, पण सरकारने आमच्याकडून वेळ कशासाठी घेतला मग? तर त्यांना म्हणतात मध्ये येऊ देणार नाहीत ओबीसी मध्ये, तर मग सरकारने 40 दिवसाचा वेळ आमच्याकडून कशासाठी घेतला आणि समिती कशासाठी गठीत केली हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आम्हाला आमच्याकडून वेळ आम्हाला आमच्या मागणीनुसार देण्यासाठीच घेतलाय. आणि तायवाडे सरने एवढं मनाला लागून घेण्याची गरज नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही पूर्वीपासून ओबीसी मध्ये, फक्त तुम्ही मोजा त्याचं मोजणी त्याची संख्या मोजा तुम्ही, की विदर्भातला सगळा मराठा समाज ओबीसी आरक्षणात, खानदेशचा सगळा मराठा ओबीसी आरक्षणात,
पश्चिम महाराष्ट्राला नाशिकचा सगळा महसूल पट्टा शेवगावपासून इंदापूरपर्यंत सगळा मराठा ओबीसी आरक्षणामध्ये, कोकणचाही काही भाग पूर्ण आरक्षणामध्ये. राहिलंय कोण आरक्षणात जायचं? आम्ही मराठवाड्यातल्या लोकांनी, उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांनी तुमचं काय पाप केलंय? तुम्ही ओबीसी मध्ये येऊच नाही. हे गैरसमज काय झाला सर्वसामान्य मराठ्यांमध्ये, ओबीसी बांधवांमध्ये, की 5 कोटी मराठा समाज सरसकट म्हणल्याच्या नंतर आरक्षणात येणार आहे. 5 कोटी मराठा समाज आरक्षणात येणार नाही. पण मग किती येणार? 70%पेक्षाही जास्त मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेलाय ताई. राहिलाच मराठवाडा आणि उर्वरित थोडासा महाराष्ट्र. एवढ्यासाठी काय विरोध करताय तुम्ही? गणित करा थोडंसं. सर्वसामान्य गोरगरीब जे असणारे बांधव आहेत, ओबीसी बांधव, त्यांना नीट समजून ओबीसी नेत्यांनी सांगितलं पाहिजे की आपलाच भाऊ येतो, पण मोठा असेल लहान असेल, येऊ दे त्यांना सुद्धा मध्ये. आम्ही काय केलंय? पण आता जे त्यांनी म्हटलं किंवा त्यांना जे काल आश्वासन दिलं, हे जे आपण आत्ता ऐकलं, त्यानंतर तुम्ही 40 दिवस सरकारनं मागितल्यावर तुम्ही थांबला आहात. तुमचा विश्वास आहे का? आत्ता मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला शब्द दिला होता. काय वाटतंय ते ऐकल्यावर? आजही अजून तुमचा विश्वास मुख्यमंत्र्यांवर अटळ आणि अढळ आहे का? का नसणार? त्याचं कारण पण तसंच आहे की सरकारने आमच्याकडून वेळ घेतलाय. आम्ही दिला असतं तर आम्ही 2 मनस्थिती आमची राहिली असती. तुम्ही वेळ घेतलाय, आम्ही दिला नाही. त्यासाठी तुम्हाला आम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं 4 दिवसापेक्षा जास्त देत नाहीत आम्ही. कारण आम्ही त्याचं कारण सुद्धा सांगितलं होतं की त्या सगळ्या निकषात आम्ही बसतो म्हणून 4 दिवस. एका दिवसात कायदा पारित होऊ शकतो. नाही म्हणे 1 महिन्याचं द्या. तुमच्या मागणीप्रमाणे टिकणारं जर आरक्षण द्यायचं असलं तर 1 महिना पाहिजे. आम्ही 40 दिवस दिले. आता कसं काय बदलतील? मला तुम्ही बदला. 40व्या दिवशी तुमची गाठ आमच्या मराठा संघाची, सामान्य मराठा संघाची. बिलकुल. काही सर्वसामान्य जनतेनं सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारलेत, काही विचार मांडलेत, ते आपण बघूयात. माझी जरांगे पाटलांना अशी विनंती आहे की पुढील काळात तुमची जी रणनीती आहे, ही रणनीती अशी असावी की त्यामध्ये हे तेल लावलेले पैलवान अडकले पाहिजेत. अन्यथा निवडणुकीच्या तोंडावर हे फक्त वेळ मारून येतं. काळजी करू नका. पकड मजबूत आहे. आंदोलन हेच त्यांच्यावरती उपचार आहे. त्यामुळे काळजी करायचे कारण नाही. पकड कमी होऊ देणार नाही. शासन आपल्याला यामध्ये फसवतंय. राज्यघटनेच्या 141 अनुच्छेदाखाली झालेला कायदा हा टिकणार का इंदिरा साणीमध्ये घडलेला निकाल टिकणार? आम्ही ते आरक्षण मागतच नाहीत. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं, त्या दिवशी आम्ही सुप्रीम कोर्टाचा सन्मान केलेला आहे निर्णयाचा. आम्ही पूर्वीपासून ओबीसी आरक्षणामध्ये, कारण आमचा एक भाऊ आरक्षणात आहे. व्यवसायानुसार जाती ठरल्या गेल्यात आणि त्यानुसार ओबीसी आरक्षण दिले गेले. मग आमच्या भावाला एकाला विदर्भातल्या जर तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देता, व्यवसाय शेती असल्यामुळे, मग आमचा व्यवसाय काय? आमचा काय समुद्र थोडाच इकडे? आम्ही काही वाटगे आणतो का? आमचा पण तीच आहे ना, व्यवसाय शेतीचे. त्यामुळं आम्ही ते आरक्षण मागतच नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान आम्ही केलेला आहे. आमचा हक्काचं इथं आहे, ते मागतोय आम्ही. तुमच्याजवळ 2 रूम येतात, 1 रूम फुल आहे, दुसरी मोकळी. आम्हाला पक्का माहिती. तुम्ही फक्त दरवाजा लावून घेतला आणि तुम्ही म्हणताय आत येऊ नका, दोन्ही फुल आहेत. फुल नाही, तिथं आम्ही आहोत. आमचं आम्हाला द्या, तुम्ही तुमचं तुम्हाला घ्या. काहीही आपल्यात होत नाही. मग अशाचा एक प्रश्न राहिला, त्यात थोडंसं आणखीन एक वेळ करतो. तायवाडे सर म्हणले होते की 50% त्या आरक्षणाच्या मर्यादेच्या बाबत ती वाढवावं आणि आपण ती मागणी केली तर त्याच्यावर विचार केला तर बरं होईल. आम्हाला 50%च्या आतमध्ये अगोदर ओबीसीत घ्या. ते म्हणले आम्ही तुमच्या सोबत लागायला तयार आहे. आम्हाला 50%च्या आतमध्ये घ्या. आम्ही लहान मोठे भाऊ येत ना आपण. तुम्ही इतकं मायानं आणि प्रामाणिकपणानं बोलला त्याबद्दल आम्ही तुमचा आज आदर करतो. आम्हाला 50%च्या आत घ्या. दोघं मिळून जोडू ना, मर्यादा जर नाही वाढवली तर. आम्हाला अगोदर वर देताल आणि मग तुम्ही लहान भाऊ मागा राहील तर आम्ही मरतो ना. तुमच्या शब्दाचा आदर केला आम्ही आज. सोबत लढू. आम्हाला 50%च्या आत अगोदर घ्या, आधी घ्या, मग मर्यादेसाठी लढू. बिलकुल. आपला प्रश्न होता की कोण तुमचं आंदोलन पाडण्याचा डाव आखत होतं आणि कुठल्या पद्धतीनं पाडण्याचा प्रयत्न झाला? तुम्ही ते कधीही विस्तृत सांगितलं नाहीत, फक्त असं म्हणालात. आम्ही आज सांगणार आहे, ते विस्तृत सांगतो. आमच्यावरती असा आरोप केला की आमच्याच पोलिसाला मारला, आमच्या, असा आरोप झाला त्यावेळेस. ज्यावेळेस 3रा दिवस आमरण उपोषणाचा उठला होता त्या दिवशी. तुमचा पोलीस नाही आहेत. तुम्हाला जनतेनं त्या राजगादीवर बसवले. ही जनता आधी तुमची. तुम्ही तिथं चुकलात, तिथं डाव झाला. काय डाव झाला की आमच्यावरती आरोप केला, मारलं म्हणून. आम्ही शांततेत बसलेलो असताना आमच्या माता माऊलींच्या मांडीवर 4-4 महिन्याचे लेकरं होते. आईचं पुरं डोकं फुटलं होतं. तिच्या डोक्याच्या चिंधाडे झालेल्या होत्या. तिचं रक्त स्वतःच्या बाळाच्या अंगावर पडत होतं.
जे 60-65 वर्षाचे आजी आजोबा होते त्यांचे हातपाय सुद्धा मोडले होते, त्यांचे हातपाय सुद्धा मोडले होते. बारीक बारीक लेकरांच्या मुलींच्या 9-9 वर्षाच्या मुलींच्या पायात गोळ्या घुसल्या होत्या. 35-35 गोळ्या एका पोराच्या छातीत आणि पोटात आहेत. हे डाव सरकारनं आखला होता. हे मी जाहीर सांगतो. जर तुम्ही आखला नसता, जर तर याच्यात असेल किंवा शक्यता जर असेल तर तुम्ही एक बी पोलीस बडतर्फ केला नाही, एक सुद्धा. तुम्ही आता तरी समाज माझा म्हणून तुम्ही रागाच्या भरात किंवा सरकार डॅमेज झाले म्हणून तुम्ही त्यांना सस्पेंड केलं असतं सगळ्यांना, बडतर्फ सगळ्यांना केलं असतं. तुम्ही सत्तेच्या रजेवर पाठवलं त्यांना भजे खायला घरी. ही तुमचा डाव होता. हे आज आम्ही जाहीरपणे सांगतो की हे तुमचा डाव होता आंदोलन मोडण्याचा आणि मराठा समाजाच्या बद्दलचा उद्रेक घडून आणण्याचा. ही तुमचा डाव होता, हे मराठ्यांचा नव्हता. हे सत्य नसता. तुम्ही समाज ही सगळ्यात मोठा या राज्यातला मराठा समाज. तुम्ही जर यांना पालकत्व जर तुम्ही स्वीकारले राज्याचं, या संविधानाच्या गादीवर जर तुम्ही बसलात, त्या संविधानाच्या खुर्चीवर तुम्ही बसलात, तर तुम्ही प्रामाणिक न्याय केला असता. कारण तुम्ही माफी मागताना गृहमंत्र्यांनी अशी मागितली की निष्पाप लोकांवरती हल्ला झाला. मग निष्पाप लोकांवरती जर हल्ला झाला असं तुम्ही जर म्हणताय, तर त्याच्या नंतरचे जेवढे काय अधिकारी ते सगळे बडतर्फ व्हायला पाहिजे होते. एकीकडे तुम्ही म्हणत आहात की सरकारचा हा डाव होता आणि दुसरीकडे तरीही तुम्हाला पूर्ण विश्वास मुख्यमंत्र्यांवर आहे. सगळ्याच मंत्रिमंडळावरती आमचा कोणावरच रोष नाही. मुख्यमंत्र्यावर विशेष कारण करून काय, मुख्यमंत्री हेच सरकारचे खरं तर प्रमुख आहेत. त्यामुळे डावही त्यांचा आणि विश्वासही त्यांच्यावर. हे कसं मोडून बघितलं ताई त्यांनी, मोडतंय का? त्यांनी सगळ्यांनी मिळून मोडतंय का बघितलंय. म्हणजे त्याच्यात विरोधी पक्ष सुद्धा असावेत. कारण ही एवढा मोठा हल्ला आमच्यावर का घडून आला त्यावेळेस, तर सरकारचा हा डावच होता. परंतु आम्ही ती मोडून काढलाय. ज्यावेळेस आमचे 80-82 लोक ऍडमिट होते त्यावेळेस सगळ्यांचं मत होतं आता रक्त सांडलंय, आता जातीसाठी लढायचं, आता नाही हटायचं. हे बोलणं सोपं नसतं महिलांकडून. महिलांचे हे शब्द होते. त्यामुळे त्यांचे डाव हे आम्ही त्यावेळेस उधळून लावले. कालचाही त्यांचा डावच होता, कालचा सुद्धा डावच होता. आमचं नेट बंद केलं, लाईट सुद्धा बंद केली. आमचे परतीचे जाणाऱ्या लोकांना पाणी सुद्धा प्यायला नव्हतं. ही सुद्धा डावच होता. त्याच्या अगोदर त्यांच्याच कार्यकर्त्यानं सरकारच्या आम्ही हिंसाचार घडून आणणारे असं स्टेटमेंट केलं होतं. आम्ही हिंसाचार घडून आणणार होतो. का नाही घडला हिंसाचार? तुम्हाला आमच्या लोकांच्या अगोदरच्या दिवशी शब्द वापरून डोके भडकायचे होते का? राज्य सरकारलाच कायदा सुव्यवस्था या राज्याची बिघडायची होती का? एवढा शांतताप्रिय समाज असून पायाखाली मुंगी मरू दिली नाही. करोडोना आलेला समाज होता, तो एका शब्दावरती वापस गेला. तुम्हाला असे शब्द वापरून तुमच्या कार्यकर्त्याच्या मार्फत तुम्हाला नेमकं काय घडून आणायचं या राज्यात, यावर मोदी साहेबांनी बारकाईनं लक्ष घातलं पाहिजे. ABP माझाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आणि मोदी साहेबांना आमची विनंती, खूप मोठ्या समाजाच्या वेदना आहेत, या गांभीर्याने लक्षात घ्या आणि मराठा समाजाला आरक्षण द्या. याच्यात तुम्ही स्वतः लक्ष घाला. पण हे डाव का घडून आणले जातात याच्यावरही तुम्ही बारकाईनं लक्ष घाला. कारण शेवटी देशातला नंबर 2चं राज्य महाराष्ट्र आहे. तुम्हाला या नजरेआड या समाजाला करून चालणार नाही. नसता जर तुम्ही याच्यात लक्ष घातलं नाही मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधान महोदयांनी, हे समाज खूप मोठा आहे. एक शब्द तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, हे शांततेचं युद्ध तुम्हाला आता थांबणार नाही आणि तुम्हाला पेलणार पण नाही आणि झेपणार पण नाही. आंदोलन मात्र 24च्या नंतर शांततेत होणार, पण तुम्हाला झेपणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.